नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या धावत धावत घरी जाते. फोनवर बोलते की कदाचित मदतीची गरज लागेल, मी बोलते. नंतर मग आता शालिनी ही पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडीसमोर उभी राहून म्हणत असते की फायनली आज नित्याला मी पूर्णपणे अडकवलं. तिला सांगितलेलं ते मी पूर्ण केलं शेवटी. आता अधिराजला असंच वाटत राहणार की नित्यानेच त्याच्या आईवडिलांना जेलमध्ये दिलं आहे आणि मात्र मी सोडवलं आहे तर मीच हे सगळं केलं आहे आणि मी यांच्यासाठी देवी झाले. खरं तर यांना त्रासही मीच दिला आणि यांना सोडवण्याचंही मीच केलं. यांना अडकवण्याचंही नाटकच होतं आणि नंतर सोडवण्याचंही एक नाटकच होतं. हे यांना काहीच कळणार नाही. हे फक्त यांना असंच वाटत राहणार की नित्याने त्यांना दगा दिला आणि मी या सगळ्या संकटातून त्यांना वाचवलं. आता शालिनी या सगळ्यामुळे खूपच खुश असते. शालिनी म्हणते की बघूया आता नित्या या घरात अधिराज तुला कसा घेत होतो, या घरातून तो तुला काढूनच टाकेल. तर शालिनी तिथे समोर उभी असताना अधिराज तात्या आणि तिला घेऊन येतो आणि त्याच वेळेला शालिनी मुद्दाम गाडीत बसण्याचं नाटक करते. विमल म्हणते की 1 मिनिट मालकीनबाई थांबा, मला जरा बोलायचं आहे. तेव्हा शालिनी म्हणते की बोला काय झालं. तेव्हा ती म्हणते की तुमचं खरेच मला खूप उपकार मानायचे आहेत. घरी चला, तुमचा पाहुणचार करायचा आहे मला. इतक्या संकटातून तुम्ही मला वाचवलंत. तेव्हा लगेच शालिनी म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही, माझं कर्तव्यच होतं ते. मी कोणी नाही आहे. ते करता करविता सगळा तो वरचा देव बसलाय तो करतोय. त्याने माझ्या हातून हे सगळं करून घेतलेलं आहे. तुम्ही प्लीज मला काहीही बोलू नका. हे सगळं तो देव घडवून आणतोय. आणि त्याच वेळेला आता तात्या म्हणत असतात की चला तुम्ही माझ्या घरचा पाहुणचार तरी करा, चहापाणी घ्या, त्याशिवाय आम्हाला काही बरं वाटणार नाही. तेवढ्यातच आता नित्याचा अधिराज अधिराज असा आवाज येतो. सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. त्याच वेळेला आता नित्या तिथून समोरून येत असताना तात्या आणि विमल तिच्याकडे काही बघत नाहीत. ती धापा टाकत टाकतच समोर येते आणि म्हणते की तात्या, आई, काय झालं काय? आणि तुम्हाला सोडवायलाच मी इथे आली आहे. अधिराज नेमकं काय झालंय सगळं? तेव्हा अधिराजही काही बोलायला तयार नसतो. तिच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात. तेव्हा शालिनी म्हणते की ठीक आहे, चला मी तुमच्या इथे येतेच आहे तर मी तुम्हाला सोडते. तेव्हा मग आता तात्या म्हणतो की अहो तुम्ही जा पुढं, मी येतो दुसऱ्या वाहनाने. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, बसा गाडीत बघू, मला त्याच दिशेने जायचं आहे ना, मग मी सोडते ना तुम्हाला. अधिराज, अरे दोघांना बसव बघू गाडीत. तेव्हा तात्यांना आणि विमलला तो बसवतो आणि शालिनी पुढच्या सीटवर बसते. अधिराजला नित्या मागे लागून लागून म्हणत असते की अधिराज प्लीज माझं ऐकून घे ना, काय झालं, खरंच मी कंप्लेंट केली नव्हती, असं म्हणून ती मागे जात असते. मात्र शालिनी तिथे काही थांबत नाही. ती स्वतःची गाडी घेऊन निघते. तेव्हा नित्या तिथे ओरडत असते अधिराज प्लीज थांब, ऐक माझं. पण अधिराज तिचे काहीच ऐकत नाही ना. तात्या आणि विमल ऐकून घेतात. त्यानंतर आता शालिनी तिच्या डावात जिंकलेली असते म्हणून नित्याला खूपच वाईट वाटतं. आता नागपंचमीची प्रतिमा मिळाल्यानंतर पाहुणीने घरात ती पूजा केली असते. नागपंचमी तिने पूजे करून मांडलेली असते आणि त्याच वेळेला आता सावरी बसलेली असते. विमल आल्याबरोबर ती आयडे अशी म्हणून तिला मिठी मारते आणि म्हणते की आयडे तू बरी आहेस ना गं. तेव्हा ती म्हणते की हो बरी आहे मी. आणि मग ती दोघांना बसायला सांगते आणि अम्मा दरवाजात जाऊन बघते की नित्या मागून आली आहे की नाही, परंतु नित्या आलेली नसते. तेव्हा आता अधिराज देखील अम्माकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की ती तिचीच वाट बघत आहे. तेव्हा पाहुणी ही विमलला पाणी देऊन म्हणते की आयडे पाणी घ्या आणि तात्यांनाही पाहुणी पाणी देते आणि म्हणते की बरं झालं, मला माहीतच होतं तुम्हाला मालकीनबाई सोडवणार नक्की. मालकीनबाई खरंच खूप चांगल्या आहेत. आपल्या प्रत्येक संकटामध्ये ते आत्तापर्यंत धावून आलेले आहेत. आणि दोघेजणही गप्प असतात. तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की तुम्ही आता कसलाही विचार करू नका. मालकीनबाईने तुमचं टेन्शन दूर केलं ना, आता जाऊ दे, आता आपण काहीही बोलायला नको. तर समोर आता ती पत्रा बघते आणि विमल म्हणते की हा पत्रा हा कुठून आला. अम्मा म्हणते की हा पत्रा नित्याने आणला असतोय की ओ. नित्या स्वतः दिवसभर तो पत्रा शोधत असते. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की हो, नित्याचं लगेच कौतुक करायला नको. तिने पत्रा शोधून आणला पण तिने काय काम केले हे आपल्यालाही माहिती आहे. तिने मुद्दाम अडकवले या सगळ्यामध्ये आयडी आणि तात्यांना. तिला मी मात्र काही सोडणार नाही. आणि अधिराज एक गोष्ट लक्षात ठेव, तिने आज काय सूड उगवला ते बघ. आत्तापर्यंत आपल्यावर ती सूड उगवण्याचाच विचार करत होती. तिने फक्त संधीची वाट पाहिली आणि आता बघ, तिने मावशी आणि तात्यांना पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकवून टाकलं. गोड गोड बोलून तिने वार केला आहे, असं पाहुणी आता बोलत असते. आणि त्याच वेळेला अधिराज ते गप्पपणे ऐकून घेत असतो आणि सावरीला ती म्हणते की चला ते सगळं जाऊ द्या, आता नागपंचमी आहे, उगाचच तिच्याबद्दल बोलणं नको, आपण सगळीजण पूजा करून घेऊ, असं ती म्हणते. तेवढ्यात दरवाजात आता नित्या येते. अधिराज अधिराज असा आवाज देते. अधिराज म्हणतो की तिथेच थांबा, पुढे येऊ नका, पाय बी टाकू नका. तेव्हा ती म्हणते की अधिराज काय झालंय. तेव्हा तो म्हणतो की काय झालंय असं कुठल्या शब्दाने विचारताय तुम्ही मला, तुम्ही काय केलं हे तुम्हाला माहिती नाही आहे का. तुम्ही माझ्या आईडे आणि तात्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्याबद्दल खोटा तुम्ही जबाब दिला आणि त्यांना जेलमध्ये का टाकलं तुम्ही.
आणि अगोदर तर इतक्या मोठ्या गोष्टीवरून तुम्हाला काहीच वाटलं नव्हतं, तुम्ही काहीच बोलला नाहीत, पण आता आता मात्र तुम्ही त्यांना का जेलमध्ये टाकलं? मला हे अजिबात आवडलेलं नाही. अधिराजला ती म्हणते की प्लीज माझं ऐकून घे, मी कंप्लेंट वगैरे काहीच केली नव्हती, खरंच माझं ऐकून घे, मी दिवसभर दुसरीकडेच होते. तेव्हा आता ती म्हणते की तात्या, मावशी, तुम्ही तरी प्लीज ऐकून घ्या, तुम्हाला असं वाटतंय का मी केली असेल कंप्लेंट? तेव्हा नित्या म्हणते की अधिराज प्लीज माझं ऐकून घे, असं अर्धवट तरी सोडू नकोस बोलणं, माझं काय मत आहे ते तरी ऐक, मी स्वतःची बाजू मांडते ती तरी ऐकून घ्या निदान, असं ती बोलत असते. मात्र कोणीच तिचं ऐकायला काही तयार नसतं. अधिराज म्हणतो की तुम्हाला या घरात येण्याचा किंवा बोलण्याचा काहीही आता अधिकार नाही, आल्या पावली परत फिरायचं तुम्ही. तुम्हाला कळतंय माझे आयडी आणि तात्या किती साधे आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये किती अपमान सहन करावा लागला, त्यांना तिथे त्यांचा पोलिसांचा मार खावा लागला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही त्यांना ती कंप्लेंट दिली आणि म्हणूनच त्यांना पोलीस घेऊन गेले. हे सगळं तुम्हाला करताना काहीच कसं वाटलं नाही हो? तेव्हा नित्या म्हणते की अधिराज, अरे मी तुला तेच तर सांगते की माझं प्लीज ऐकून घे, मला जे काही सांगायचं आहे ते ऐक. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला तुमचं आता काहीही ऐकून घ्यायचं नाही, मला आता इतकं समजलं आहे की काही झालं तरीही तुम्हाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. अगोदर तुम्ही माझा विश्वासघात केलात, तरीही मी तुम्हाला विश्वासात घेऊन, विश्वास ठेवून तुम्हाला या घरच्या सुनेचा मान दिला. प्रत्येक संकटात तुमच्यासमोर उभा राहिलो, प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर उभा होतो. प्रत्येकाला नकार देऊन आणि प्रत्येकाला तोंड देऊन मी उभे होतो. पण आता नाही. आता तुम्ही त्याचं मला चांगलं फळ दिलंत. एकदा पाठीत सुरा तुम्ही खुपसून झाल्याच आहात आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा माझ्या पाठीत सुरा खुपसलात. माझ्या बाबतीत असतं तर मी सहन केलं असतं, पण ते आयडी आणि तात्यांच्या बाबतीत घडवलंय. तुम्ही त्यांच्या बाबतीत इतकं मोठं कराल असं मला काहीच वाटलं नव्हतं. पण तुम्ही जे केलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. त्याला कधीच माफी मिळू शकत नाही. नित्या म्हणते की अधिराज प्लीज ऐकून घे, मी काहीच केले नाही, प्लीज माझं समजून तरी घे, एकदा जे काही सांगते ते ऐकून तर घे. तेव्हा पाहुणी म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? त्याने सांगितलं ना तुला इथून घराबाहेर निघ तर निघ, तू अशी ऐकायची नाही, तुला हकलून दिली पाहिजे, असं म्हणून तिच्या हाताला ती धरते आणि तिला घराच्या बाहेर काढते आणि समोरच ती तिला ढकलून देते. नित्या तिथेच बसून असते आणि त्यावेळेला सावरी आणि म्हणते की दाद्या. तेव्हा मग तो काहीच बोलत नाही, तो फक्त तिला तिथून बघत असतो आणि नित्याच्या विषयी त्याच्या मनात खूपच राग येत असतो. तो नित्याला काहीच बोलत नाही. नित्या त्याच्याकडे बघत असते, मात्र तो दरवाजा तोंडावर लावून घेतो. तेव्हा पाहुणी मागून बोलत असते की राज, तू हे सगळं आधीच करायला पाहिजे होतं. त्या नित्याला, त्या नागिनीला या घरामध्ये ठेवलंच नाही पाहिजे होतं. बघितलं ऐन नागपंचमीच्या दिवशी ती आपल्याला कशी डसली ते, तिने स्वतःचं खरं रूप काय ते आपल्याला दाखवून दिलं. म्हणूनच तिला अगोदरच या घरामध्ये तू घ्यायला नाही हवं होतं. ती कशी आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत होतं, तरीही तू विषयाची परीक्षा घेतलीसच. तेव्हा आता अधिराजला तिच्या या सगळ्या बोलण्यामुळे खूपच राग आलेला असतो. पाहुणी हे सगळं बोलताना अधिराज तिला म्हणतो की थांब पाहुणे, बस कर हे सगळं बोलणं, असं म्हणून तो तिचं तोंड बंद करून टाकतो आणि त्यानंतर मग स्वतःच तिथून निघून जातो. आणि पाहुणी जेव्हा नित्याला हे सगळं बोलते तेव्हा त्याला खूपच राग आलेला असतो. तो पाहुणीला खूपच चिडून बोलतो आणि तिथून निघून जातो आणि सगळेजण आता शांत बसतात. पाहुणी विचार करते की काय झालं, इतका झालं तरीही हा अजून तिची का बाजू घेतोय. नंतर आता नित्या ही बाहेर तिथेच बसून असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. हे सगळं कसं घडलं याचा विचार ती करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथून आता बुटांचा आवाज येतो. ती बाजूला बघते तर समोर शालिनी असते. आता शालिनी ही मुद्दामच नागासारखा फुत्कारण्याचा आवाज काढते आणि तशी ॲक्शन करून दाखवते आणि म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं, मी तुला चॅलेंज दिलं होतं की येत्या नागपंचमीच्या अगोदरच मी तुला या घराच्या बाहेर काढेन आणि मी माझं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. तुला माहीत नाही मी कोण आहे, माझं नाव माहिती आहे ना काय आहे, शालिनी. मी जे बोलते ते करूनच दाखवते आणि अधिराजने आता तुला या घराच्या बाहेर काढलं. हे जे सगळं केलं आहे ना ते मी घडवून आणलं आहे मी, आणि आता तुला कोणीही काहीही बोलणार नाही, कारण फायनली तू आता घराच्या बाहेर पडली. अधिराजच्या आयुष्यातून मी तुला बेदखल केली आहे आणि या सगळ्यामध्ये मी माझं चॅलेंजही जिंकले आहे. तू माझ्या पुढे जाऊच शकत नाहीस. मी शालिनी आहे, मला जे हवं ते मी करून पूर्ण करणारच, असं ती बोलते. आणि नंतर म्हणते की माझं नाव आता तू लक्षात ठेवायचं, शालिनी, असं म्हणून ती आता तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते की बघ, फायनली मी तुला परत रस्त्यावर आणलंच आहे. आणि नित्या तिच्याकडे बघत असते. शालिनी तिच्या तोंडासमोरून तिथून निघून जाते. नित्याला काहीच करता येत नाही. आता पाहुणी ही तिथे पूजेची तयारी करत असते. तेवढ्यातच बाहेर दरवाजा वाजतो आणि दरवाजा वाजल्यावर ती म्हणते की हिला ना कळतच नाही, किती वेळा हकललं तरी पुन्हा पुन्हा येते. हिला आता ना मी बघतेच, हिला बरोबर करते, असं म्हणून ती दरवाजाच्या बाहेर तावातावाने जाते, दरवाजा उघडते आणि ओरडते,
काय गं, तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? त्याच वेळेला शालिनी दचकते आणि ती म्हणते की अहो मालकीनबाई, तुम्ही आतबाई, मला वाटलं. बरं जाऊ द्या, या या आतमध्ये या. तेव्हा लगेच आता विमल उठते आणि म्हणते की मालकीनबाई या, तुम्हीच या, आम्ही तुमची वाट बघतच होतो. त्यावेळेला शालिनी तिथे आतमध्ये जाते, नित्या मात्र बाहेरच असते. नित्याला असं दरवाजा बाहेर रडत बसताना पाहून संत्यान आणि लवलीला धक्का बसतो आणि दरवाजा तिच्या तोंडावर बंद केलेला असतो. हे पाहून त्या दोघांनाही खूपच वाईट वाटतं. तर आता मालकीनबाई म्हणजे शालिनीसमोर हात जोडून पाहुणी म्हणते की खरंच मालकीनबाई, तुमचं खूप खूप उपकार झाले. तुम्ही आमच्या मावशीला आणि तात्यांना सोडवलं. तेव्हा ती म्हणते की अरे तुम्ही लोक माझे उपकार प्लीज मानू नका. हे सगळं मी काही मुद्दाम नाही केलेलं. माझ्या हातात जेवढी मदत करायचं होतं तेवढी मी मदत केली. प्लीज तुम्ही असं मला सारखे सारखे हात का जोडताय? तेव्हा तात्या आणि विमल म्हणतात की नाही, खरंच तुम्ही नसता तर आमची आज सुटका होणं शक्य नव्हतं. नाहीतर आम्ही आज तिथेच राहिलो असतो. खरं तर हे सगळं शक्य झालं आहे ते तुमच्यामुळे. प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्या पाठाशी खंबीरपणे उभी असता आणि प्रत्येक संकटातून आम्हाला नेहमीच सोडवता. आणि खरंच तुमचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला मी चहापाण्यासाठी इथे बोलवलं, पाहुणचारासाठी. आमच्या जेवढं हातात आहे तेवढं आम्ही नक्कीच करू शकतो. तेव्हा शालिनी म्हणते की जाऊ दे, आता आपण त्या गोष्टीचा विचार करूया नको. जे काही झालं आहे ते घडून गेलं आणि नित्या असं वागली ते खूपच चुकीचं वागली. मला कळलं आहे की अगोदर अधिराजने तिच्याबरोबर चांगलं वागलं होतं, पण ती तरीही तेव्हाही तसंच वागली होती. त्याच्याबरोबर जमीन प्रकरणातही तिने त्याला फसवलं होतं आणि तेव्हा अधिराज किती तुटून पडला होता हे मी त्याला पाहिलं होतं. पण आता आता तर तिने मात्र खूपच जास्त केलं. आता तिने त्याच्या आईवडिलांना जेलमध्ये टाकलं म्हणजे काय, खूप जास्त केलं तिने. तेव्हा मग तात्या म्हणतात की मला असं वाटतंय की आपण या गोष्टीचा जरा काही विचार केला हवा होता. त्या असं स्वतःचं घरदार सोडून आलेल्या आपल्या घरात आलेली पोरगी आणि सरळ त्यांना असं घराबाहेर काढणं हे चुकीचं वाटलं. सावरी म्हणते की दाद्या, आपण खूप ताणतोय असं नाही वाटत का तुला? तेव्हा तो म्हणतो की ताणलं तर आता जात आहे आणि ते करतोय ते योग्यच करतोय. मला तरी वाटतंय की आपण सध्या तरी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तितक्यातच बाहेर आता काहीतरी ठोकण्याचा आवाज येऊ लागतो, म्हणून शालिनी बाहेर येते आणि त्याच वेळेला सगळेजण तिला पाहून धक्क्यात जातात. तेव्हा आता पाहुणी म्हणते की ही बाई अशी ऐकणार नाही. अधिराज तिला म्हणतो की काय करताय काय? तेव्हा ती म्हणते की तंबू ठकते, तंबू तुझ्या घराच्या बाहेर. आता तू मला घरात यायला परवानगीच दिली नाही, मग मला इथे दरवाजात तरी राहायला हवं ना? तेव्हा तो म्हणतो की हे बघा, इथे हे सगळं काहीच करण्याची गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणते की गरज कशी नाही, मी तुझी अर्धांगिनी आहे. जिथे तू असणार तिथे मी असणारच ना. भले मला तू घरात जागा नाही दिली, पण मी इथे तर करू शकते. तुला मी बघत राहणार आणि दिसत राहणार, कारण तू माझा नवरा आहेस. त्याच वेळेला तो म्हणतो की हे असं किती दिवस थांबणार इथे तुम्ही? तेव्हा ती म्हणते की तू जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत. तेव्हा तो म्हणतो की जर माफ केलंच नाही तर? तेव्हा ती म्हणते की नाही केलं माफ तर मग हे मंगळसूत्र घे, गळ्यातून काढून टाक आणि हे नातं संपव, कर ना. तेव्हा पाहुणी म्हणते की वाट कसली बघायलाच राज, करून टाक आणि हे नातं एकदाचं संपवून टाक, म्हणते ना ती. तेव्हा अधिराज काही ऐकत नाही, तो तिथून निघून चाललेला असतो. नित्या त्याचा हात धरून त्याला थांबवते आणि म्हणते की तुलाही माहीत आहे मी हे सगळे नाही करू शकत आणि आता जे काही घडलं आहे त्या सगळ्यांचा हिशोब मांडून मी तुला नाही बोलणार. पण इतकं नक्की की मी इथेच थांबणार आहे आणि तुला जोपर्यंत चूक कळत नाही तोपर्यंत तू घरात घेत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार. तर आता पुढच्या भागामध्ये शालिनी नित्याचा दोरा तोडायला निघालेली असते. तंबू खराब करायला निघालेली असताना समोरून साप येतो आणि शालिनीवर तो फटकारतो. त्याच वेळेला आता शालिनी ही घाबरून मागे जाते. नित्या आता समोर बघते आणि हात जोडून म्हणते की बघितलं, नागपंचमीच्या दिवशी मला या नागदेवतेने दृष्टांत दिला, तो माझ्या मागे आहे हे त्याने मला दाखवून दिलं. त्याच वेळेला आता शालिनी म्हणते की ते घर आहे ना, त्या घरात तुला कधीही कोणी घेणार नाही. नित्या म्हणते की मी वेळ आली की सगळं व्यवस्थित होईल, पण आता माझ्या देवाने मला मात्र चमत्कार दाखवलेला आहे आणि तुला काय केलं ते तू बघितलंस ना, असं शालिनीला बोलल्यावरती गप्पच बसते. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.